नमस्कार, मी ऋतुजा पोटे. तुम्ही पाहतात मुंबई आउटलुक. सध्या उन्हाळ्याचं तापमान खूप वाढत आहे. त्यातच योग्य हायड्रेशन, यूव्ही रेस पासून संरक्षण आणि उन्हापासून विश्रांती या सगळ्यासाठीच आपल्याला एक योग्य समर डाएट म्हणजेच योग्य आहार गरजेचा असतो. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर नेहा चव्हाण. नमस्कार. नमस्कार. सध्या उन्हाळा खूप वाढत आहे, तापमान प्रचंड वाढलेलं आहे आणि या सगळ्याचा त्रास प्रत्येकाला भोगावा लागत आहे. कारण डिहायड्रेशन होतंय किंवा बरेचसे आजार पण सुरू झालेले आहेत. तर ह्या काळाला आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे? सर्वप्रथम तर हा समर नाही आहे, दिस इज अर्ली समर. म्हणजे काय तर आयुर्वेदामध्ये 6 ऋतू सांगितलेले आहेत. त्यापैकी हा वसंत ऋतू, हेमंत, शिशिर ऋतू जे ह्या आधी होते. ओके. जशी आपला गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात असते, तसंच सेम वसंत ऋतूची सुरुवात असते. आता वसंत ऋतूमध्ये काय होतं तर वसंत ऋतूमध्ये प्रचंड उखाडा होतो, घशाला कोरड पडते, सारखं पाणी पिऊ किंवा थंड काहीतरी खाऊ याची इच्छा होते. तसंच हे सगळं खाल्ल्यानंतर थंड खाल्ल्यावरती सर्दी, खोकला, कफ ह्याचा त्रासही होतो. तर ह्याच्यामध्ये शास्त्रामध्येच एक छान औषध सांगितलेलं आहे. गुढीपाडवा, रामनवमी आणि हनुमान जयंतीला दिला जाणारा प्रसाद म्हणजे काय तर सुंठवडा झाला किंवा गुढीपाडव्याला दिल्या जाणाऱ्या लिंबाचे पानं, सुंठ, गूळ घातलेला प्रसाद. तर हा काय करतो तर वसंत ऋतूमध्ये ॲक्च्युअलमध्ये आदल्या ऋतूमध्ये म्हणजे काय तर शिशिर आणि हेमंत ऋतूमध्ये साठलेला जो कफ आहे तो इथे पुढे त्रास देतो. तर हा त्रास होऊ नये किंवा ह्या ऋतूमध्ये आपण थंड खाल्लं किंवा जे काही जास्त म्हणजे पाणी पिण्यात आलं किंवा काय त्याच्यामुळे सर्दी खोकला होऊ नये म्हणून हा प्रसाद असतो. सुंठ काय करते तर कफ कमी करते. त्याच्यामुळे काय होतं तर खोकला, सर्दी, कफ याचा त्रास होत नाही. तर तसंच वसंत ऋतूमध्ये थंड गोष्टी टाळाव्यात, पण समर ऋतूमध्ये म्हणजे ॲक्च्युअलमध्ये समरमध्ये आपण आईस्क्रीम खाऊ शकतो असं आहे. तर डिफरन्शिएशनमध्ये लोकांना माहिती नाही पडत की अरे समर चालू आहे की काय चालू आहे आणि मग थंड खाण्यात थोडा जरी उखाडा वाढला की लोक थंड खायला चालू करतात, उसाचा रस प्यायला चालू करतात, बर्फ घातलेला, फळांचा रस प्यायला बर्फ घातलेला. तर विदाऊट बर्फ घातलेला फळांचा ताजा रस असेल, उसाचा रस असेल तर हा उत्तम आहे ह्या ऋतूमध्ये ॲटलिस्ट. पण आता आपलं वातावरण जे आहे त्याचा अजिबात आपल्याला अंदाज नसतो. त्यामुळे वातावरण खूप बदलत आहे. अशा वातावरणात आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात म्हणजे आपल्या डेली रुटीनमध्ये आपण कशी काळजी घ्यायला हवी? सर्वप्रथम तर प्रत्येक व्यक्तीचा व्यवसाय, त्याची प्रकृती आणि त्याचा इम्युन पॉवर हे बघून प्रत्येकाचा डाएट असावा किंवा जे काही ड्रिंक घेतात ते असावं. आता मग ते कसं होतं की कोण कोण थंड घेतं. आता 5 जण फ्रेंड्स आहेत, कोणी थंड घेतलं, कोणी म्हणजे सगळ्यांनी थंड घेतलं त्याच्यापैकी एक आजारी पडतं किंवा 2 आजारी पडतात. तर ते कशामुळे तर त्यांच्या इम्युन पॉवरमुळे. सर्वात पहिला प्रश्न येतो, सर्वे तर घेत आहेत मग मलाच का त्रास होतोय. तर हे ते आहे की मेन सगळ्यांनी डाएट घेताना किंवा डाएट करताना किंवा जे काय आपला आहार किंवा जे काय लाईफस्टाईल ठेवताना आपली प्रकृती काय आहे, आपला व्यवसाय काय आहे. पाणी प्यायला सांगितलं 8 ते 10 ग्लास सगळ्यांनी पाणी प्यायचं तर ते शक्य नाही आहे. कोणीतरी AC काम करत असेल तर तो 8 ते 10 ग्लास पाणी पण कायच करणार आहे ना. त्याने पाणी प्यावं, हायड्रेट राहावं, पण मग ते कंपल्शन लावणं इज नॉट बेटर. आता जसं तुम्ही सांगितलं की इम्युन पॉवर, आता या वातावरणात इम्युन पॉवर खूप महत्त्वाची असते. तर त्या इम्युन पॉवरची आपण कशी काळजी घ्यायला हवी? हे पण आयुर्वेदमध्ये सांगितलेलं आहे. हे वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू हे डिप्लेशन कारक आहेत. म्हणजे काय तर विसर्ग काळ आहेत. ह्याच्यामध्ये सूर्याची किरणं तीक्ष्ण असतात आणि इन कम्पेअर टू दिस आधान काळामध्ये सूर्याची किरणं एवढी तीक्ष्ण नसतात. त्यामुळे तिथे आपलं डायजेस्टिव्ह पॉवर, इम्युन पॉवर चांगलं असतं, बळकट असतं. म्हणून भूक लागणे हे सगळं त्या काळामध्ये जास्त चांगलं असतं. ह्या काळामध्ये काय होतं की आपण थंड पाणी पितो, थंड पाणी झालं किंवा बाकीचं पण जेवण जास्त खाण्यात आलं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपली इम्युन पॉवर तर कमी होतेच, त्यासोबत आपली भूकही हळूहळू कमी होते. त्याच्यामुळे वजन कमी होणं ह्या काळामध्ये जास्त दिसलं जातं. आता तुम्ही जसं सांगितलं होतं त्यामध्ये आपलं म्हणजे सूर्याची किरणं तीक्ष्ण होतात आणि त्यामुळे आपल्याला भूक कमी होते, पण आपल्या बॉडीचं डिहायड्रेशन होत असते आपली बॉडी आणि म्हणून आपल्याला सतत पाणी प्यावं लागतं. तर पाणी किती आणि कसं प्यावं? सर्वप्रथम तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या व्यवसाय बघून, आपली प्रकृती बघून पाणी प्यावं, सेम ॲज डाएट. आता कसं होतं की थंड पाणी सर्वांसाठी बोललं तर मग जो AC काम करतो त्याच्यासाठी थंड पाणी हे बून नाही असणार. ऑब्व्हियसली त्याची अग्नी कमी होणार. त्याने गुणगुणं पाणी घेतलं तरी इट्स बेटर. जो बाहेर काम करतोय, उन्हात काम करतोय, तर त्याने काय करावं तर वाळ्याचं पाणी, माठाचं पाणी हे सर्व तो घेऊ शकतो. पण ते पण कसं की एक पेला घेतोय, पाणी
ताण स्पेसिफाय झाली, आता दुसरा पिला घेऊया असं घेत नाही. कारण पाणी हे जास्त नाही झालं पाहिजे ॲक्च्युअलमध्ये. कारण त्याने काय होणार आहे, अगेन आपली डायजेस्टिव्ह पॉवर कमी होणार आहे, ज्याच्यामुळे आपली भूक कमी लागणार आहे, इम्युन सिस्टमवरती परिणाम होणार आहे. जसं तुम्ही मगाशीच सांगितलं होतं की आता वसंत ऋतू सुरू आहे आणि ह्याच्यानंतर पुढे ग्रीष्म ऋतू येणार आहे. तर या दोन्ही ऋतूंमध्ये एक तर फरक काय आहे आणि आपण कोणकोणते पदार्थ या वेळेला खायला हवे? सर्वप्रथम तर वसंत ऋतूमध्ये कषाय रस आणि कफत व्याधी जास्त दिसले जातात. कारण आदल्या ऋतूमध्ये ह्या सगळं कफाचा जो आहे, म्हणजे शारीरिक ऋतूने पण आपण खूप जास्त शिशिर आणि हेमंत ऋतूमध्ये डायजेस्टिव्ह पॉवर चांगली असल्यामुळे आपण खूप गोड हेल्दी फूड, जास्त हेवी फूड असं खाण्यात येतं. त्याच्यामुळे काय होतं की आपली बॉडीमध्ये तेवढा कफ साठलेला असतो ऋतुचर्यामधूनच. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या काळामध्ये म्हणजे नेक्स्ट काळामध्ये वसंत ऋतूमध्ये जेव्हा काही खातो तर तो बाहेर पडला जातो. म्हणून ह्या काळामध्ये कफ वाढू नये, एक अतिरिक्त कफ वाढू नये आणि त्याचा त्रास होऊ नये म्हणून आहार हा लाईट असावा. कसा असावा तर लाईट डाएट असावा, जो इझिली डायजेस्ट आणि इव्हन आपल्या पचनशक्ती वाढवणारा असावा. दुसरं म्हणजे वॉटर रिच फूड तर असावंच, कारण आत्तापासूनच डिहायड्रेशन चालू होतं. जर आपण आत्तापासूनच ते मेंटेन नाही ठेवलं तर मग कसं होणार ना, म्हणजे डायजेस्टिव्ह फायर वाढते पण वॉटर कंटेंटच कमी होतं, तर दॅट परत ते काहीतरी प्रॉब्लेम करणार. ग्रीष्म ऋतूमध्ये तुम्ही थंड गोष्टी खाऊ शकता पण फ्रीजचा नाही, बर्फ टाकलेला ज्यूस नाही, पण फळांचा रस ताजा काढलेला घेऊ शकता. ह्या ऋतूमध्ये आंबट नाही चालत, पण पुढच्या ऋतूमध्ये कैरीचं पन्ह झालं, कोकम सरबत झालं, हे तुम्ही ग्रीष्म ऋतूमध्ये घेऊ शकता. आता तुम्ही जसं सांगितलं की आता ऋतू सुरू आहे आणि आपण त्याच्यात कुठला आहार घ्यावा. तर आहार आणि वातावरणाचा नेमका संबंध कसा असतो? सर्वप्रथम तर आपल्या घरातच मेडिसिन आहे, विच इज आपला आहार. ओके. तर ऋतू बदलतोय. आता ग्रीष्म ऋतूमध्ये थंड पाणी पिणं हा मी मेन पॉईंट पकडते, कारण थंड पाणी पिलं लगेच क्लिनिकमध्ये दिसतात की काही लोकांना खोकला झालेला आहे, काही लोकांना सर्दी झालेली आहे, काही लोकांची म्हणजे छातीत कफ आहे पण तो बाहेर पडत नाही आहे, तर ह्या गोष्टी घेऊन येतात. तर मग त्यांना काय सजेस्ट केलं पाहिजे, तर उसाचा रस जर घेत असाल तर मग तो बिना बर्फाला घ्या, आला टाकलेला घ्या. तर जसं ऋतू बदलतो तसं गोष्टी बदलतात. जसं म्हणजे पूर्वीचे माणसं बोलायचे आभाळ आलंय म्हणून अंग दुखतंय. तर हे आयुर्वेदमध्ये पण सांगितलेलं आहे की ज्या वेळेला वर्षा ऋतू येतो तिथे काय होतं, तर आभाळ येतं, त्यावेळेला वाताचे डिसऑर्डर्स वाढले जातात. हे क्लायमेट आणि आहार ह्याचं मॅटर करतं. मग त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये आहार कसा असावा, तर तेलकट थोडंसं गृहण करणारं असं असावा. तसं सेम गरमीमध्ये खूप जास्त तीक्ष्णता असते, वातावरणच डिप्लेशनवालं असतं. तर आपण आपला आहार कसा ठेवावा, आपल्याला पोषण देणारा ठेवावा. तर आता अर्ली समर आहे, तर अर्ली समरमध्ये काय खावं, तर फळाहारमध्ये आंबट फळं नाही खावेत. कुठली फळं खावेत, तर वेलची केळ झाली, परत पायनॅपल नाही कारण ते आंबट आहे. उसाचा रस झाला तो बिना बर्फचा. ताज्या फळांचा रस, कोणत्याही फळांचा, फक्त आंबट नसले पाहिजेत. आणि ज्यांना कुणाला कफाचा त्रास नाहीये, म्हणजे लाईक मी सांगू शकते की मला कफाचा त्रास नाही होत, तर मग मी गोड संत्र्याचा फळाचा ज्यूस विदाऊट बर्फ असेल, कुठल्या पण फळाचा ज्यूस चालेल, फक्त तो आंबट नसावा, ताजा असावा आणि फ्रेश काढलेला असावा, म्हणजे ताजा असावा. आयुर्वेदामध्ये असंही सांगितलेलं आहे की ताकाचं सेवन जास्त करावं उन्हाळ्यात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही ताकाचं मेन्शन केलं तर गुड. ताकाचं नेहमी दुपारच्या जेवणानंतर ताक असावं. कोणत्याही, जो बाहेर काम करतो त्याने सुद्धा आणि जो घरी आहे त्याने सुद्धा. दुपारचं जेवण हलकं असावं आणि त्याच्यानंतर ताक. ताक का? तर ताक हे डायजेस्टिव्ह फायर वाढवायला आणि बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवायला हेल्प करतं. आता उन्हाळ्यात बरेचसे आजार होतात, जसं की पोटदुखी किंवा पोट गरम पडणं असू दे किंवा थकवा जास्त जाणवतो, पित्ताचा त्रास होतो. तर ह्या सगळ्यावरती आपण काय आहार फॉलो करायला हवा? सर्वप्रथम तर जे कोणी पण जॉबला जातं तर त्यांनी सकाळचा नाश्ता हा भरपेट करावा, कारण वातावरणच असं आहे की मे बी कोणाला त्रास होऊ शकतो, कोणाला नाही होऊ शकत. पण तिथेही आपली बॉडीची अग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह फायर आणि आपली भूक किती आहे ते बघून सकाळी नाश्ता करूनच बाहेर पडावं. जो घरी आहे माणूस त्यांनी उपमा, शिरा ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकतात. दुपारचा आहार हा जे कामावर जातात त्यांचं ॲक्च्युअलमध्ये ते शिळं अन्नच होतं टाईप ऑफ. तर म्हणून त्यांनी हलकी म्हणजे फुलका किंवा पोळी भाजी हेच न्यावं, भात नाही न्यावं. जे घरी आहेत त्यांनी वरण भात, त्याच्यावरती तूप घेतलेले हे सगळं खाऊ शकतात. ओके. दुपारच्या जेवणामध्ये ताक इज इम्पॉर्टंट. रात्रीच्या जेवण हे हलकंच असावं, कारण आपण त्याच्यानंतर झोपणारच आहोत.
कारण रात्रीचं जेवण ॲक्च्युअलमध्ये डायजेस्टिव्ह फायर कमी करायला जास्त कारणीभूत ठरतं. जर भूकच नसते आणि तरी पण येऊन जेवतात तर त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह फायर कमी होऊ शकते. त्याच्यामुळे लाईट मेन, परत मी तेच सांगेन की 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिला तर लाईट अँड इझी टू डायजेस्ट फूड घ्यावं. दुसरं म्हणजे मेटाबॉलिझम, डायजेस्टिव्ह फायर वाढवेल असं जेवण घ्यावं. तिसरं म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण समप्रमाणात राहावं असं कोणतंही रिच फूड किंवा फ्रूट घ्यावं. रिच वॉटर फूडमध्ये काय येतं तर फळभाजी येतात. म्हणजे काय आले तर गड फॅमिलीचे जे पण भाज्या आहेत, बॉटल गड झाले किंवा बिटर गड झाले, हे सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. हे वसंत ऋतूचं झालं. ग्रीष्म ऋतूमध्ये काय तर ग्रीष्म ऋतूमध्ये सेम होतं, फक्त एवढंच की तिथे तुम्ही आंबट जे काय फळांचा रस आहे किंवा काय आहे ते घेऊ शकता. लाईक कैरीचं पणं झालं, कोकम सरबत झालं, तर हे घेऊ शकता. दिवसभरात आता तुम्ही मेन्शन केलं की पोटात गरम पडतं, तर ते त्या सर्वासाठी तर माठाचं पाणी इज बेस्ट. त्याच्यानंतर आलं म्हणजे काय तर वाळ, पूर्वीपासून चालत आलेलं. पहिला काय करायचे लोक की माठामध्ये किंवा हांड्यामध्ये वाळाचं पुरचुंडी बांधून टाकायचे. तर ते बेस्ट आहे. त्याला काय बोलतात उशीर बोलतात. तर त्याचं पाणी पिल्याने बॉडी टेम्परेचर मेंटेन राहतं. त्याच्यानंतर काय तर सुंठाचं पाणी जे आहे ते उकळून ते थंड करून ते घेणं. दॅट इज ऑल्सो बेस्ट फॉर इवन डायजेस्टिव्ह फायर. दॅट इज ऑल्सो बेस्ट फॉर डायजेस्टिव्ह फायर अँड इवन तुमचं जे काही म्हणजे बॉडी टेम्परेचरसाठी, तर ह्या सगळ्यासाठी बेस्ट आहे. सेकंड ड्रिंक म्हणजे काय तर धनजिऱ्याचं पाणी. त्याच्यामध्ये पण प्लस धन, जिरं आणि खडीसाखर. खडीसाखर कोणती तर ती बॉक्सवाली खडीसाखर येते ती नाही घ्यायची, कारण ती ॲक्च्युअलमध्ये खडीसाखर नसून ती सेम प्रोसेस शुगर आहे. खडीसाखर इज खडा, लाईक आपण जसं दगड कसा असतो तसा खडा असणारा, तर ते यूज करावं. आणि त्याचं पाणी ते गरम करून ते थंड करून किंवा त्याचं फांटं म्हणजे रात्रभर भिजत घालून ते गाळून त्याचं पाणी दिवसभरात घेणं इज बेटर. ह्याने काय होतं तर बॉडीमधलं जे काही टेम्परेचर वाढतंय किंवा जे काही दाह जाणवतोय, टिपिकल वर्डमध्ये बोलायला गेलं तर दाह जाणवतो, बर्निंग सेन्सेशन जाणवतं. आणि हे मोस्टली पित्त प्रकृती व्यक्तींना जास्त आढळतं, तर त्यांनी हे पाणी घ्यावं. आता कसं झालंय की सगळेच कॉर्पोरेट जॉबमध्ये आहेत, त्यामुळे दिवसभर AC मध्ये बसणं किंवा बऱ्याच जणांच्या घरी सुद्धा AC असतो, त्यामुळे या सगळ्याचा परिणाम कसा होतो? कारण आपण दिवसभर AC मध्ये बसतो पण बाहेर जे तापमान आहे ते वाढतच चाललेलं आहे, तर ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो? तर सर्वप्रथम तर सांगेन की ज्यावेळेला आता तुम्ही बोललात म्हणून आलं की हार्ट डिझीज खूप जास्त दिसण्यात येतो ह्या ऋतूमध्ये, अर्टिकेरियल रॅश. तर ते का होत आहे तर त्याला शंकर दोष असं म्हणतात. म्हणजे काय की AC मध्ये काम करतो, बाहेर गेलं डायरेक्ट ऊन लागतंय, तर ह्याच्यामुळे होणार आहे अर्टिकेरियल रॅश. तर ह्या लोकांनी काय करावं तर राईचं तेल मालिश करून, रात्री घरी गेल्यावरती राईचं तेलाने मालिश करून आंघोळ करणे, हे सर्व करावं. आता ह्याचा म्हणजे आपण बोलायला गेलं तर काय जास्तीत जास्त बोलू शकतो, कॅप घ्या, कवर ठेवा, एवढंच बोलण्यात येणार. कारण अचानक मग असं बोलू शकतो की इथून निघताय, AC मधून निघताय तर थोडा वेळ बाहेर थांबा, त्याच्यानंतर उन्हात पडा. ॲटलिस्ट तो बॅलन्स होतोय 15-20 मिनिट्स. पण हे सर्वांसाठी बोलता येऊ शकत नाही ना की बाहेर पडल्यावर थांबा 15 मिनिटं आणि बाहेर जा. उन्हाळा वाढत आहे, आपल्या शरीरावर तर बराच मोठा परिणाम होत आहे, पण जी लहान मुलं आहेत त्यांच्या शरीरावर ह्याचा कसा परिणाम होतो आणि मग ह्या सगळ्यासाठी त्यांनी कशी काळजी घ्यायला हवी? लहान पोरांचं कसं असतं, आईने जास्त लक्ष देणं इथे गरजेचं असतं. तर तिथे काय केलं पाहिजे तर आता पोरगा पूर्ण दिवस समर वेकेशन चालेल. आता ह्या काळामध्ये जर बघायला गेलं तर 1 मंथ वेकेशन असतो, परत मेमध्ये स्कूल असते, परत वेकेशन. तर ह्या काळात काय केलं पाहिजे तर मम्मीने नेहमी बाळाला सगळ्यात पहिला घरातून खाऊन बाहेर पाठवावं, जेणेकरून बाळ थकून बघून घरी नको यावं म्हणून. सेकंडली, बेबीला जे काय आहे तर वॉटर बॉटलची सवय लावी. घरातच आपण जेव्हा बाळांना सवय लावतो की पाणी प्यायला हवं, हे गुड फॉर यू आहे, गुड बॉयज पाणी पितात किंवा गुड गर्ल्स पाणी पितात, तर तेव्हा आपण घरातून सवय लावतो तेव्हा ते बाहेर पण फॉलो करतात. जर ते बाहेर खेळायला खूप उशीर असतील तर ते पाणी स्वतःहून पितील की बाबा हे गुड फॉर आहे. मग त्या पाण्यामध्ये डिटॉक्शन्स असतील, जसं शीतसुद्धा झालं किंवा उशिराचं पाणी असेल तर हे त्यात बेबीच्या फूडमध्ये द्यावं. इवन जे मिक्स सॅचेट्स असतात वेगवेगळे फ्रुट्स ज्युसेसचे, ते पण यूज करू शकता. पण ते कधी तर समर्समध्ये, ग्रीष्म ऋतूमध्ये. आत्तासाठी ते नाही यूज करू शकत. आता वाळ्याचं पाणी किंवा थंड माठातलं पाणी दिलं तरी चालेल. आणि बेबीला जास्त हायड्रेट राहील असं त्याला सवय लावायची. त्यांच्यासाठी असा वेगळा आहार काय ते फॉलो करू शकतो? फ्रूट ज्यूस, ताजा फ्रूट ज्यूस. जसं ते खेळून आलेत तर त्यांना आंघोळ करून त्यांना पहिला तर फ्रूट ज्यूस देणे, की त्यांना ॲक्च्युअलमध्ये फ्रूट काढून खायला देण्यापेक्षा
बनवून दिला तरी चालेल, पण तो जास्त नसावा. कारण आपण खाताना एक फ्रूट खाणार, पण ज्यूस बनवताना 6 फ्रूटचा ज्यूस बनणार ना. तर पेला ज्यूस देणे, परत 45 मिनिट्सने परत पेला ज्यूस देणे, असं करू शकता. जर जेवणाचा काळ खूप वेळ असेल, पुढे असेल तर. आता स्किन डिझीज खूप होतात, म्हणजे जसं की घामोळ्या झाले, रॅशेस झाले, इन्फेक्शन वाढतं, तर ह्याची आपण कशी काळजी घेऊ शकतो? वसंत ऋतूमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे उद्वर्तन. म्हणजे काय, तर मेडिकेटेड हर्ब्स असतील, चंदन झालं, नीम पावडर झाली, तर ह्याचं भस्म म्हणजे जे काय पावडर आहे ती अंगाला लावणे. म्हणजे कधी, तर अंघोळ झाल्यानंतर ती पावडर अंगाला लावणे. त्याच्यामुळे काय होतं, तर सर्वप्रथम तर जो दुर्गंध या काळामध्ये आपल्या अंगाला येतो तो येत नाही. दुसरं म्हणजे घामोळ्या किंवा जे काही बाकीच्या स्किन डिजीज आहेत त्याच्यासाठी आपण बळी पडत नाही. आपल्या घरामध्ये म्हणजे काही काहींच्या घरामध्ये पाळीव प्राणी असतात, तर आणि एक तर ते मुके असतात, ते आपल्याला सांगू शकत नाही की त्यांना कसा त्रास होत आहे, किंवा त्यांना जर डिहायड्रेशन होत असेल तर ते आपल्याला सांगू शकत नाही, तर आपण त्यांची काळजी कशी घेऊ शकतो? सेम छोटे बेबी जसे असतात तसेच ॲनिमल्स असतात. त्यांच्यासोबत पण सेम. त्यांना वॉटर कंटेंट चांगला आणि इव्हन त्यांच्यासाठी पण फ्रूट ज्यूस हा इम्पॉर्टंट आहे. मग तो फ्रूट ज्यूस तुम्ही दिवसभरात कधी पण द्या किंवा मग तुम्ही टाईम शेड्यूल ठेवून त्याचं त्याचं हॅबिट, जेवणाची हॅबिट लाईक कोणकोणत्या पेट्सला सवय असते की सकाळी जेवलं की रात्री जेवायचं. त्याला तुम्ही जर मध्ये-मध्ये जास्तच फळांचा ज्यूस किंवा काही दिलं तर तो मे बी आजारी पडू शकतो. तर त्याच्यामुळे तुम्ही त्याचा कल बघून तुम्ही ते प्लॅन करावा की त्याला फ्रूट ज्यूस देणे. सेम वाळ्याचं पाणी त्यांना सुद्धा देऊ शकता. त्यांच्यावरती पण त्यांना पण इव्हन आता स्किन प्रॉब्लेम होतो. त्यांना पण सेम अगरू, चंदन ह्याचा पावडर लावू शकता आफ्टर बाथिंग. खरंच तुम्ही दिलेली माहिती खरंच खूप महत्त्वाची आहे, कारण आम्हाला सुद्धा एवढी कल्पना नव्हती की एवढा सगळा आहार आपण फॉलो करायला हवा, किंवा आपण युजली उन्हाळा असं म्हणतो, पण ह्यात सुद्धा 2 प्रकार असतात आपल्या आयुर्वेदामध्ये लिहिलेले आहेत, वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू. तर त्याच्यात वेगवेगळा आहार असतो, ह्याची आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती. त्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.